अशी अनेक प्रकार आपण अनेक प्रकारची माणसं बघतो जी भगवंताच्या मार्गाचं अनुसरण करणारी असतात. ती देवाकडे जात असली तरी देव प्राप्तीची इच्छा त्यांना असेल असं नाही. आणि हेच पुढे जाऊन 7व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये असं सांगितलेलं आहे. बाह्यतः जर का आपण बघितलं तर सगळीकडे परमार्थाचं आता सद्यस्थितीत पेव फुटलेला आहे. जो तो देवभक्ती करताना दिसतो, पण कशा प्रकारे देवाचे चिक्कार भक्त मोठ्या उत्साहाने अनेक कार्यक्रम करताना दिसतात. विविध उत्सव समारंभ या मोठ्या हौसेने करतात. इतकी आरास करतात, देखावे ठेवतात की देव त्यांच्या मागे पार लपूनच जातो. रोषणाईच्या झगमगाटामध्ये देव असूनही तो अंधारात असल्यासारखाच वाटतो. मिरवणुकीमध्ये लोक भान अर्पून हरपून नाचतात. वाद्यांच्या गजरात, नादात, त्या तालावर ते नाचत असतात. चैतन्य महाप्रभूंचं कृष्णाच्या प्रेमामध्ये नाचणं ते वेगळं आणि या लोकांचं सर्व उत्सवांमध्ये उत्साहाच्या आविर्भावात जे काही मनोरंजनात्मक नाचणं आहे ते वेगळं. आणि यातून जे काही वजा होईल ते म्हणजे त्यांचं देवप्रेम असतं. आणि हे जर बघायला गेलं तर हे तसं पाहिलं तर शून्यच आहे. देवापुढे ही खूप रांगा लागलेल्या असतात. त्या बहुतेक तरी ऐहिक फळांच्या बाबतीत असतात. म्हणजे आपली इच्छा पूर्ण करणारा हा देव आहे असं मानून त्याचं यजन करण्याचे हे प्रकार आहेत. इच्छा पुरवणारा जो देव असेल, तो जो पॉवरफुल देव असेल त्यासमोर मोठ्या रांगा असतात. पॉवरफुल महाराज, बाबा, स्वामीजी इत्यादी हे यांच्या रांगा तर त्याहून अधिक असतात. हे सगळे भक्त देव मागायला नसतात, तर काहीतरी दे असं म्हणायसाठी हे भक्त असतात. जे कुठल्याही प्रकारची उपासना करत नाही ते देवाकडे केवळ मागणीच करायला येतात. आणि कोणत्या तरी प्रकारची उपासना जे करतात ते त्यांच्या उपासना कर्माचं फळ म्हणजे जणू काही वसुली करण्यासाठी येतात असं वाटतं. मुख्यतः हा जो परमात्मा आहे हा काही त्यामुळे त्यांच्या हाती लागत नाही आणि त्याच्यामध्ये त्यांना देखील इंटरेस्ट नसतोच. त्यांचा इंटरेस्ट फक्त आपल्या इच्छा पूर्ती करता असतो. असंच या श्लोकामध्ये इथे सांगितलंय की असे हे विविध इच्छापूर्तीसाठी एकत्र येऊन लोक विविध देवतांचं भजन करतात. कांक्षंत कर्मणाम सिद्धी कर्माच्या फलाची इच्छा करणारे लोक यजंते इह देवता लोक इथे देवतांचं यजन करत असतात. इथे कर्म या शब्दाचा मुख्य अर्थ जो आहे तो उपासना कर्म. गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये वेदांमधले सकाम कर्मकांड आहे त्याचा निषेध केलेला आहे. आपण बघितलंय परमात्मा हा ज्ञानस्वरूप आहे आणि त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची कामनिक प्राप्ती करण्यासाठी अर्थ नाही. पण म्हणून इंद्र, अग्नी, वरुण इत्यादी विविध देवतांचं पूजन करून त्यांच्या नावाने यज्ञात काही ना काही हवन करून त्यांना संतुष्ट करून घेऊन त्यांच्याकडून स्वतःसाठी काहीतरी मोठं मागितलं जातं. हे याज्ञिक उद्देश असतात, यज्ञ करण्याचे उद्देश असतात. आजच्या काळामध्ये वेदांमधले हे सकाम कर्मकांड कोणी करताना दिसत नाही. पण कर्मकांड जरी गेलं तरी कामना मात्र गेलेल्या नाहीयेत ना. सगळ्यांमध्ये या कामना आहेतच. याज्ञिक पद्धत सोडून वेगळ्या पद्धतीने देवाकडे काहीतरी मागणं हे चालूच आहे. निरनिराळे नवस करणं, उपास तापास करणे, व्रतवैकल्य, यात्रा करणं. एवढंच काय तर देवाचं नामस्मरण जप सुद्धा यासाठीच करतात की देवासंबंधी काही गोष्टी ज्या मागायच्या असतात त्या करतात, देवासाठी मात्र नसतात. गीतेने निषेध केला आहे तो सकाम वैदिक कर्मकांडाचा नाही तर कोणत्याही उपासनेमध्ये कामनिक भूमिका ठेवण्यामागे जो आहे त्याचा गीता निषेध करते. बरेच लोक हुशारकीने असं देखील म्हणतात की आम्ही काही कर्मकांड करत नाही, पण इथे लोक देवाला काही मागत नाही असं नाही, तर काही न करता उदंड ते गोष्टी मागतच असतात. साधा नमस्कार करताना सुद्धा काही ना काही मागणी असतेच. ती मागणी देवासाठी नसते तर ऐहिक प्राप्ती आपल्याला काहीतरी हवं आहे ती कामना इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा मला सांभाळून घे यासाठी ती मागणी केली जाते. क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धी ही भवती कर्मजा. या मनुष्य लोकामध्ये त्यांना त्या कर्माचे फळ लगेच मिळते असं त्यांना वाटतं. मानुष्य लोके म्हणजे मनुष्य लोकात. आता या मनुष्य लोकांमध्ये असं म्हटलेलं आहे म्हणजे स्वर्ग आणि नरक हे दोन या ठिकाणी म्हटलेलं नाहीये. हे काही कर्मयज्ञाचे प्रयोग इथे केले जात नाही. कारण स्वर्ग आणि नरक हे जे आहेत ह्या भोगभूमी आहेत, या कर्मभूमी नाहीत.
हे वाचत असताना असं वाटतं की नरकात यज्ञ करायला बंदी आहे आणि स्वर्गामध्ये यज्ञ करायला पण बंदी असावी किंवा नसावी. पण असं नाहीये. असं पशु पक्षी झाडे यांना त्यांचं कर्म त्यांचे जे काही ते कर्म करतात ना, त्यापासून निर्माण होणारी जी फळं आहे ती नैसर्गिक पद्धतीने सावकाश हळूहळू मिळत असतात. कारण ती त्यांनी केलेली जी कर्माची फळे आहे ती बुद्धी त्यांना विकसित झालेली नसते. मनुष्यांना मात्र ही बुद्धी विकसित झाली असते. मनुष्य विचार आणि प्रयत्न यांच्या योगाने विविध गोष्टींच्या प्राप्तीसाठी त्यांनी आपलं स्वतःचं एक शास्त्र विकसित केलेलं आहे. आजचा विज्ञानाचा विकास याच दिशेने झाला आहे. पूर्वीच्या यज्ञ संस्था याबद्दल प्रयोग वेगवेगळ्या पद्धतीने करत असायच्या. माणसं देवतांचं यजन करतात आणि त्यांच्या कर्मापासून जन्माला आलेलं जे फळ आहे ते त्यांना ते मिळवतात. मग या दोन गोष्टींची सांगड कशी घालायची हा प्रश्न उभा राहतो. यावर अत्यंत शास्त्रीय पद्धतीने विवरण करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेगवेगळ्या देवतांची उपासना करून त्यांच्याकडे काहीतरी मागण्यापेक्षा मागणाऱ्यांना असं अपेक्षित असतं की जे जे काही मिळतं ते त्या देवतांकडनं मिळालं आहे आणि तसं नसून खरं तर ते त्यांच्या पूर्वकर्मांचंच फळ आहे. मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवांतरे उपासिती. तेथे तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समजत तरी ते कर्मफळ निश्चित ओळख तू. ज्ञानेश्वर महाराज असे अत्यंत स्पष्टपणे सांगतात की या मनुष्य लोकामध्ये तुमचं कर्म हेच देवीघेवीचं माध्यम आहे. उद्देश कोणत्याही स्वरूपाचा असला तरी तुमचं कर्म द्या आणि त्यापासून तुम्ही फळ घ्या. वाचून देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक एथ कर्मची फळसूचक मनुष्य लोकी. हा विषय स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी 3 दृष्टांत दिले आहेत. ते म्हणतात की जमिनीचे बीज पेरलं जातं तेच उगवेल. आरशासमोर ज्या वस्तू असतील त्याच प्रतिबिंब पडेल आणि कडेकपारीत जिथे प्रतिध्वनी ऐकू येतो अशाच ठिकाणी जो आपण ध्वनी काढू त्याचाच प्रतिध्वनी येईल. ही गोष्ट अभंगातून व्यक्त करताना स्वामी स्वरूपानंद म्हणतात, कर्म तैसे फळ लाभते केवळ आणि का ते बोल लावू नये. पेरुनिया साळी गव्हाचे ते पीक घ्यावया निशंक धावू नये. स्वामी अखंडानंद एका महात्म्याची गोष्ट सांगत असत. ते म्हणत की भक्ती ज्ञान योग या संबंधी विचारलं तर त्यावेळी ते आपल्या भक्तांना खूप छान प्रकारे उत्तर देत. पण सांसारिक काही मागितलं तर ते म्हणायचे मॅनेजर से पूछो उसी से ले लो. आता कोणी विचारलं की आपका मॅनेजर कौन है, तेव्हा ते सांगत की हमारा मॅनेजर वही है जिसे आप ईश्वर कहते हैं. थोडक्यात सांगायचं म्हणजे ही गोष्टींचं फळ देवतांच्या उपासनेमुळे मिळालं असं वाटलं, असं आपल्याला वाटत असलं तरी ते आपल्या कर्मानुरूपच मिळतं. ज्या फळाच्या दिशेने जो प्रयत्न केला जातो त्याचं ते फळ मिळतं. त्यामध्ये थोडा एक भाग पूर्व कर्मांच्या संचिताचा देखील आहे, ज्याला पुढे दैव असं म्हटलं जातं. आता ह्या ऐहिक गोष्टी सोडून ईश्वराची उपासना केवळ त्याच्याच जर प्राप्तीसाठी केली तर जो जसा माझ्याकडे येतो त्याला मी तसाच पावतो. हे त्या भक्ताच्या ईश्वर प्राप्तीच्या साधनेवर, उत्कंठेवर, त्याच्या भावनेच्या उत्कटतेवर अवलंबून असतं. ईश्वर हा साक्षीभूतच असल्यामुळे तो आपला खरेपणा जाणत असतो. आपण कुठेही कुठल्याही पायरीवर असलो उन्नतीच्या, तरी त्या पायरीवरून वरच्या पायरीवर नेण्यासाठी देव उभाच असतो. देवाची स्वतःची मोठी कर्म ती करून त्याचं ते अकर्तेपण आणि त्याचं स्वरूप याबद्दल आपण आता पुढच्या श्लोकात जाणून घेऊया. पुढचा श्लोक असा आहे, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि मां विद्धि अकर्तारम अकर्तारम अव्ययम. गुणकर्म विभागशः गुणकर्म यांच्या विभागानुरूप चातुर्वर्ण्यम मया सृष्टम माझ्याकडून चातुर्वर्ण्य निर्माण झाले. तस्य कर्तारम अपि मां त्याचा कर्ता असून देखील विद्धि अकर्तारम अव्ययम तू मला अकर्ता आणि अव्यय असंच जाण. चातुर्वर्ण हा शब्द आहे इथे आलेला. हा श्लोक जो आहे हा श्लोक यामुळे थोडंसं या शब्दाचं चातुर्वर्ण या शब्दाचं थोडं विवरण करणं इथे अत्यंत गरजेचं आहे. कारण या श्लोकात तो मुख्य विषय नाहीये. या आणि पुढच्या श्लोकामध्ये मिळून ईश्वराचं कर्म कशा प्रकारचं असतं, योग धारणा कशा आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत.
चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, माझ्याकडून गुणकर्म विभागनुरूप गुणकर्म विभागशः चातुर्वर्ण सृष्टम, चातुर्वर्ण निर्माण झाले. अलीकडे हा जो चातुर्वर्ण शब्द आहे ना, हा एकदम स्फोटक झाला आहे. जन्माप्रमाणे जाती आणि वर्ण मानणे आणि त्यानुसार अमुक जात दुसऱ्या जातीपेक्षा श्रेष्ठ, दुसरी पहिलीपेक्षा कनिष्ठ अशी उच्च नीचता मानणे, या प्रवृत्तीमुळे समाजामध्ये वर्णांमध्ये असंतोष निर्माण झाला. गीतेने हे भेद जन्म जातीनुसार मानलेले नाहीत. संत किंवा साक्षात्कारी व्यक्ती हे भेद कधीच मानत नाहीत. विविध वर्णांमध्ये असलेले भेद हे गुण आणि कर्म यानुसार आहेत. इथे हे स्पष्ट असं सांगितलेलं आहे. गुण म्हणजे कोणते? सत्व, रज आणि तम हे गुण. सत्वगुण हा ज्ञानप्रधान प्रवृत्ती निर्माण करतो. रजोगुण हा कर्मप्रधान असतो आणि तमोगुण हा जड आणि विश्रांती प्रधान असतो. तो सत्वगुणासारखा विशेष ज्ञानप्रधानही नसतो आणि रजोगुणासारखा कर्मप्रधानही नसतो. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये हे तीनही गुण असतात आणि त्यांचे प्रमाण वेगवेगळं असतं, कमी जास्त असतं. या गुणांच्या प्रमाणानुसार माणसाचं अंतःकरणाची त्याची स्वतःची एक विशिष्ट ठेवण असते. त्यानुसार त्याच्या प्रवृत्ती असतात. या प्रवृत्ती मुख्यतः 4 प्रकारच्या असतात. ज्ञानप्राप्तीची, दुसरी अधिकार प्राप्तीची, तिसरी द्रव्य प्राप्तीची किंवा व्यापाराची आणि चौथी म्हणजे सेवा. यापैकी कोणती वृत्ती प्रधान असेल हे जन्मावरून ठरत नाही, तर अंतःकरणाच्या त्याच्या ठेवणीवरून समजतं. त्यानुसारच त्या व्यक्तीची कर्म होत असतात. जन्माने ब्राह्मण असलेली व्यक्ती व्यापारी प्रवृत्तीची असू शकते, तसंच जन्माने शूद्र असलेली व्यक्ती ज्ञानप्रधान देखील असू शकते. खरं तर जन्मानुसार जाती मानणं हे भाषावार प्रांतरचना केल्यासारखं ज्याप्रमाणे चुकीचं असतं तशा पद्धतीचं आहे. 2 वेगवेगळ्या भाषा ज्या प्रांतात बोलल्या जातात त्याच्यामध्ये दोन्ही भाषा बोलल्या जाणाऱ्याचा एक वेगळा भाग असतो. हा भाग कोणत्या भाषकांचा राहील यावर मारामाऱ्या आणि संघर्ष सुरू होतात. तसंच विविध गुणांच्या प्रमाणांचं आहे. त्यानुसार वृत्ती देखील मिश्र होऊ शकतात, पण स्थूलतः त्याचे 4 भाग पडतात आणि कोणत्याही प्रवृत्तीच्या व्यक्तीला अंतिम सत्य गाठता येते असं गीतेने पुढे सांगितलेलं आहे. इथे श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा प्रश्न वस्तुतः नाहीच. सर्वसाधारणपणे एका विशिष्ट घरामध्ये त्या प्रवृत्तीच्या जीवांचा जन्म होतो. त्यावरून जन्मानुसार जाती मानण्याची पद्धत कदाचित आली असावी. या जातींमध्ये श्रेष्ठ कनिष्ठत्व मानण्याची चूक केल्यामुळे पुढे संघर्ष निर्माण झाले आणि गीतेचं हे वैशिष्ट्य आहे की त्यात जन्मानुसार जाती सांगितलेल्या नाही, तर श्रेष्ठ आणि तसंच त्याचं श्रेष्ठ कनिष्ठत्व पण सांगितलेलं नाहीये. जो तो आपल्या अंतःकरणाच्या ठेवणीनुसार कर्म करून आपला उत्कर्ष करून घेऊ शकतो. ईश्वर प्राप्तीकडे तो 100% जाऊ शकतो. ज्ञानपूर्ण अवस्था म्हणजे मोक्ष प्राप्ती देखील तो करून घेऊ शकतो आणि हे असंच गीतेमध्ये पुढे सांगितलेलं आहे. 18व्या श्लोकामध्ये 18व्या अध्यायातील 41 ते 48 श्लोक यामध्ये हे पूर्ण विवरण आलेलं आहे. आधीच्या श्लोकामध्ये क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा आणि या मनुष्य याचा अर्थ या मनुष्य लोकामध्ये कर्मानुसार त्यापासून निर्माण होणारं फळ मिळतं असं विधान आलेलं आहे. या विधानाला अनुसरून ही कर्म अंतःकरणातल्या गुणांनुसार वेगवेगळी होतात आणि त्या गुणकर्म विभागानुसार माझ्याकडून चातुर्वर्ण निर्माण केल्या गेले असे ओघाने सांगितले आहे. प्रकृती तिच्या नियमानुसार अनेक गोष्टी करत असते. उदाहरणार्थ सृष्टी निर्मिती करते, तिचं पालन, त्यातला क्षय, त्यातील असंख्य घडामोडी, असंख्य व्यवस्था. जीवसृष्टीतील अपार विविधतेमध्ये मानव ही एक जात आहे. प्रकृतीच्या असंख्य कर्मांपैकी या मानव जातीच्या गुणकर्मानुसार त्याची जडणघडण करणं ही एक गोष्ट आहे. प्रकृती नियमानुसार हे अत्यंत सहज कार्य आहे. प्रकृती ही माझीच आहे आणि माझी शक्ती असल्यामुळे मया म्हणजे माझ्याकडून ते केलं गेलं. काय केलं गेलं? चातुर्वर्ण्यम मया सृष्टम असं म्हटलेलं आहे. अनेक गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे असं उदाहरणादाखल सांगितलेलं आहे. तस्य कर्तारम अपि माम, त्याचा कर्ता भासत असून सुद्धा विधी अकर्तारम अव्ययम, मला अकर्ता आणि अव्यय असं जाण. प्रकृतीने चालवलेले नियम हे ईश्वर चालवतो आहे असं वाटतं. एखाद्या मॅनेजरनी त्याला दिलेल्या पद्धतीप्रमाणे तो वागत असला तरी त्याचा मूळ मालक वेगळा असतो. पण म्हणून मालकाचं ऐकलं पाहिजे असं काम करणारे जेव्हा म्हणतात तेव्हा ते मॅनेजर आणि मालक वेगळे नाहीत, ते एकच आहेत. त्याचप्रमाणे मी सृष्टीचा कर्ता भासत असलो तरी मी अव्यय अकर्ता आहे.
इनडायरेक्टली मीच सृष्टीचा अकर्ता असलो तरी मी अकर्त्या रूपातच आहे असं तू समज, असं इथे भगवंत सांगतात. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिला आहे. तो म्हणजे मृगजळाचा. मृगजळ कशामुळे निर्माण होतं? सूर्याच्या किरणांमुळे. हवेमध्ये विविध घनतेच्या स्तरावरून जात असणाऱ्या किरणांच्या सरळ मार्गामधील वेगवेगळ्या घनतेमुळे वेगवेगळ्या प्रमाणात वक्रता निर्माण होते आणि त्यातून ते स्तर थोडे हलले की लाटा असल्यासारखा भास होतो. सूर्यकिरण नसलं तर मृगजळ नसते. यावरून मृगजळ हे सूर्यामुळे निर्माण होतं असं म्हणता येतं, पण सूर्य मुद्दाम मृगजळ निर्माण करत नाही, तो त्याचा कर्ता आहे असं नाही. त्याचप्रमाणे प्रकृतीच्या कर्मांचा मी ईश्वर करता असं वाटत असलं तरी मी खरोखर करता नाही, हे तू जाण. मी वस्तुतः अव्यय, अपरिवर्तनीय आणि तत्व स्वरूप आहे असं इथे भगवंत म्हणतात. इथे अव्यय हा शब्द आलेला आहे. मातीचा घडा करत असताना माती आणि कुंभाराची शक्ती या दोघांचाही व्यय होतो, म्हणजे त्या दोघांची शक्ती खर्च होते. पण ईश्वराचं तसं नाही. प्राकृतिक शक्तीचं एका स्वरूपातून दुसऱ्या रूपामध्ये जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होतं, रूपांतर होतं, ते होत असताना ईश्वर तत्वस्वरूप असल्यामुळे त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. म्हणून इथे अव्यय हा शब्द वापरलेला आहे. हे तू जाणून घे विद्धी, म्हणजेच तू जाणून घे की ईश्वराचं कर्म हे रहस्य असून तो करता आहे असं भासत असलं ना तरी तो अकर्ताच आहे. आणि या कर्मयोगाचं तत्व काय आहे हे आपण पुढच्या श्लोकात बघू. तो आहे 14वा श्लोक. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. न मां कर्माणि लिम्पन्ति माम कर्माणी न लिंपंती. मला कर्म लिप्त करत नाहीत. न मे कर्म फले स्पृहा, मला कर्म फलाची स्पृहा म्हणजे इच्छा नसते. इति यह माम अभिजानाति, अशा प्रकारे जो मला चांगले जाणतो, सह कर्मभिही न बध्यते, तो कर्मांनी बांधल्या जात नाही. कर्माचा मी करता आहे असं जरी भासत असलं तरी वस्तुतः मी त्याचा करता नाही असं मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. त्याचं अजून डिटेल स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. या श्लोकामध्ये हे कर्माचे तत्व तू जाणून घे असा उपदेश पण केला आहे. या श्लोकात असं कर्माचं तत्व जाणून घेणारा कर्माच्या बंधनात कधीही पडत नाही असं सांगितलं आहे. मला कर्म लिप्त करत नाही आणि मला कर्मफलाची स्पृहा पण नाही, हे दोन विधानांमध्ये संपूर्ण योग कर्माचं सार आलेलं आहे. कर्मात लिप्त होत नाही म्हणजे कर्माचं कर्तृत्व मी घेत नाही. ईश्वर ज्ञान स्वरूप असल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेणं हा त्याचा स्वभावच नाही. अवतार घेऊन जेव्हा भगवंत येतो, देहात येतो, जन्मापासून त्याच्यामध्ये एक ज्ञानमयता असते. त्यामुळे तो तत्वतः अकर्ताच असतो, अभोक्ता असतो. सर्व काही प्रकृतीच्या अंगाने होतं. मी परमेश्वर स्वरूप आहे हे कर्म संबंधामध्ये असणाऱ्या ईश्वरीय ज्ञानाचं स्वरूप सांगितलेलं आहे. अशा प्रकारे जो मला चांगला जाणतो तो कर्मांनी बद्ध होत नाही. प्रकृती ही विश्वनिर्मितीचे आणि विश्वात चाललेल्या घडामोडींचे प्रचंड कर्म करत असते. घडामोड म्हणजे काय तर घडवणे, मोडणे आणि पुन्हा घडवणे. काही बायकांना दागिन्यांची सतत घडामोड करायची सवय असते, म्हणजेच त्या दागिने पुन्हा मोडतात आणि नवीन दागिने तयार करतात. त्याचप्रमाणे या विश्वरूप दागिन्यांची घडामोड करण्याचा प्रकृतीला छंद असतो. या घडामोडीमध्ये पुरुष हा अलिप्त असतो. या प्राकृतिक घडामोडींमध्ये तत्वरूपाने अलिप्त असणारा परमात्मा हा देहामध्येच असतो. ज्यांना या आत्मस्वरूपाचं चिंतन ज्ञान प्राप्त होतं ते महात्मे देहात असले तरी आत्मबोधाने ते राहत असतात. आपल्या शरीरात जो आत्मा आहे तोच आत्मा म्हणजे परमात्मा, आणि याचं ज्ञान ज्याला होतं त्याला आत्मबोधाचं ज्ञान होतं असं म्हटलं जातं. सर्वत्र घडत असलेल्या कर्मांबाबत आणि स्वतःच्या देहानेही घडत असलेल्या कर्मांबाबत ते ज्ञानामुळे अलिप्त असतात. कर्तेपणाचं जे प्रकृतीचं कर्तेपणा जो आहे म्हणजे कोण कार्य करताय तर प्रकृती कार्य करतं, आणि भोक्तृत्व कोण भोगताय तर प्रकृती. हे दोनही गुण, कर्तृत्व आणि भोक्तृत्व, हे दोन्ही गुण इथे पुरुष म्हणजेच आत्मा म्हणजेच अव्यय परमात्मा जो आहे तो स्वतःकडे कधीच लावून घेत नाही. कर्माच्या बंधनात त्यामुळे तो पडतच नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात जर सांगायचं तर
हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणीतले तो सुटलागा. पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय एवं ज्ञात्वा कृतं कर्म कुर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्म कर्मैव तस्मात्त्वं कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वतरं कृतम्. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैः अपि मुमुक्षुभिः कुरु कर्म एव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. एवं ज्ञात्वा असं जाणून पूर्वैः मुमुक्षुभिः अपि पूर्वीच्या मुमुक्षूंनी. मुमुक्षू म्हणजे कोण तर मुमुक्षा म्हणजे ज्ञानप्राप्तीची इच्छा, मुक्तीची इच्छा. असे जे लोक आहेत त्यांनी देखील कर्म कृतम त्यांनी कर्म केले. तस्मात पूर्वैः पूर्वतरम कृतम पूर्वजांनी देखील पूर्वीच्या काळात केलेली जी काही कर्म जी कर्मे आहेत त्वम कुरु तू कर. आता याचा अर्थ काय होतो एवं ज्ञात्वा असं हे कर्मयोगाचं तत्व जाणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी देखील कर्म केले आहेत म्हणून पूर्वजांनी पूर्वीच्या काळी केलेली कर्मेच तू आता देखील कर. ज्ञानी व्यक्तीला तू कर्माचा करता नाही असं शिकवावं लागत नाही. पण ही ज्ञानी व्यक्ती सुद्धा कधीतरी साधक अवस्थेत असताना मार्गक्रमण करत असताना फळाची आसक्ती धरायची नसते. कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे घ्यायचं नसतं. हे आधीच्या लोकांकडनं ती शिकलेली असते. आधीच्या ज्ञानी लोकांकडनं हे शिकलेली असते. ज्ञानाची अवस्था प्राप्त झालेली नसली तरी ज्ञानाकडे वाटचाल करणाऱ्या व्यक्तीने ज्ञानी व्यक्तींची अवस्था आपले जीवन धारणा समजून तसंच वाटचाल करायची असते. आता मुमुक्ष म्हणजे मोक्षाची मुक्तीची इच्छा. मुक्ती ही ज्ञानपूर्ण अवस्था आहे. तू पूर्वीच्या मुमुक्षूंनी जशी कर्म केली आहे तशी जाणून घे आणि तसंच करायला शिक असं भगवंत अर्जुनाला सांगतात. कारण तो ज्ञानप्राप्तीची इच्छा धरणाऱ्या त्या मुमुक्षूंच्याच मार्गावर होता. श्री भगवंतांनी त्याला त्या अवस्थेत असताना सर्व ज्ञानी लोकांनी ज्याप्रमाणे ते लोक वाटचाल करतात त्याप्रमाणेच तू देखील वाटचाल कर असं ते सांगत आहेत. शंकराचार्य म्हणतात की स्वस्थ बसणे आणि कर्मसन्यास करणे हे तुझं कर्तव्य नाही. तू आत्मज्ञानी नसशील तर चित्त शुद्धीसाठी तुला कर्म करावं लागेल. आणि आपण आत्मज्ञानी आहोत असं जर तुला वाटत असेल तर इतरांच्या हितासाठी म्हणजे लोकसंग्रहासाठी तुला कर्म करायला लागेल. खरं सांगायचं तर अर्जुना पूर्वी होऊन गेलेले आणि त्यांच्याही पूर्वी होऊन गेलेल्या मुक्ती मार्गावरील प्रवाशांप्रमाणे तू देखील अशाच प्रकारचं अकर्तृत्व धारणेने कर्म कर. महात्म्यांची ज्ञानमय अवस्था आणि त्यातून कर्माच्या बाबतीत असलेली त्यांची अलिप्तता ही वेगळी असते. ती तुला असे कर्म करता करताच हळूहळू प्राप्त होईल असं या श्लोकाचा अर्थ आहे. या ठिकाणी एक कथा प्रसंग आहे की श्री व्यासमुनी एकदा गंगा तीरावर एका ठिकाणी आले आणि गंगा पार करून त्यांना जायचं होतं. थोड्या वेळ ते त्या गंगेच्या काठावर बसले. गंगेचा प्रवाह त्यावेळी फार जोरदार होता त्यामुळे ते थोड्या वेळ थांबले. त्याच वेळी तिथे काही गवळणी आल्या आणि त्यांच्याकडे बघून त्या तिथे आल्यानंतर त्यांना अन्नपदार्थ दूध लोणी वगैरे अर्पण केलं. श्री व्यासांनी ते सर्वच पदार्थ भक्षण करून टाकले. या माणसाने इतकं सारं अन्न खाल्लं हे बघून त्या गवळणींना आश्चर्य वाटलं. ते पाहून व्यासांनी काहीही म्हटलं नाही आणि थोड्या वेळाने सर्व पदार्थ खाल्ल्यानंतर व्यास महर्षी गंगेला म्हणाले मी जर काही खाल्लं नसेल तर गंगा मला वाट देईल. आणि असं म्हणतात की त्याच वेळी गंगा दुभंगली आणि सर्वजण आश्चर्य करत व्यासांसोबत पलीकडल्या तीरावर गेले. आता ही घटना सत्य आहे की असत्य हे तपासण्यामागे काही अर्थ नाही. ही बोधकथा देखील असू शकते. व्यासांसारख्या पुरुषांच्या ध्यानातून प्राप्त झालेल्या अकर्तृत्वाचं वर्णन करणारी ही कथा असू शकते. नुसत्या विचारांनी ही अवस्था प्राप्त होऊ शकत नाही. ती योग ज्ञानातून हळूहळू प्राप्त होते. कथा फक्त विचार परिवर्तन करण्यासाठी आहे हे लक्षात घ्या. नाहीतर आपणही तसे झालो आहोत असं समजा एखाद्याने समजलं की मी फार ज्ञानप्राप्तीच्या मार्गामध्ये अग्रेसर आहोत आणि मग यथेच्छ तर तो खात बसला तर त्याला ज्ञानमय मोक्ष न मिळता शारीरिक मोक्ष लवकर मिळू शकतो. त्यामुळे काय करावं आणि काय करू नये या संबंधी नीट विचार करून आपण त्याचा निर्णय घेणं आवश्यक असतं. आणि हेच पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. किं कर्म किम कर्मेति तवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. किम कर्म
किम अकर्म इति कवयः अपि अत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. किम कर्म किम अकर्म, कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय, इति अत्र याबाबत इथे, कवयः अपि मोहिताः बुद्धिमान व्यक्ती देखील संदिग्ध असतात, तत्कर्म ते प्रवक्ष्यामी ते कर्मतत्व मी तुला नीट सांगतो, यत ज्ञात्वा जे समजून, अशुभात मोक्षसे अशुभापासून तू मुक्त होशील. याचा समग्र अर्थ आहे या श्लोकाचा, कर्म काय आणि अकर्म काय याबाबत इथे बुद्धिमान व्यक्ती देखील कधी कधी संभ्रमित असतात. ते कर्मतत्व मी तुला नीट सांगतो, जे जाणल्यानंतर तू अशुभ म्हणजे अज्ञानजन्म अशा कर्मांपासून तू मुक्त होशील. आता किम कर्म, कर्म म्हणजे काय, शास्त्रविहित कर्म कोणतं, कर्माचं तत्व काय, बंधनात पाडणारं कर्म कोणतं, असे प्रश्न कर्म म्हणजे काय यामध्ये सांगता येतील. किम अकर्म, अकर्म म्हणजे काय, कोणीही कोणत्याही स्थितीत क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. हा सिद्धांत कर्मयोग विषय सुरू झाल्यावर 3ऱ्या अध्यायातील 5व्या श्लोकामध्येच भगवंतांनी सांगितलेला आहे. मग असं सांगितल्यानंतर अकर्म म्हणजे कर्म न करता राहणं हे कसं शक्य आहे, किंवा कर्म अकर्म या शब्दांना वरवर जे दिसतात त्यापेक्षा काही गहन अर्थ आहे काय. कवयः अपि अत्र मोहिताः बुद्धिमान व्यक्ती देखील याबाबत संदिग्ध होतात. कवयः म्हणजे बुद्धिमान. एक लक्षात घ्यायचे आपल्याला की मराठीमध्ये कवी म्हणत असताना आपण जे इंग्रजीमध्ये पोएट या अर्थाने घेतो, रचना करणारे ते कवी, पण संस्कृतात आपण जेव्हा कवी हा शब्द वापरतो तेव्हा तो बुद्धिमान लोकांसाठी आहे. कवयः म्हणजे इथे बुद्धिमान लोक, ते देखील कर्म आणि अकर्म याबाबत मोहित असतात. म्हणजे त्यांना त्यांचं तत्व नक्की काय आहे याबाबत त्यांच्या मनामध्ये डाऊट असतो, संदिग्धता असते. हे बुद्धिमान म्हणजे ज्ञानी असा अर्थ इथे नाही. ज्ञानी आणि बुद्धिमान यामध्ये सुद्धा फरक आहे बरं का. ज्ञानी हे बुद्धिमान असावेच लागतात, पण प्रत्येक बुद्धिमान हा ज्ञानीच असेल असं सांगता येत नाही. इथे कवी म्हणजे, इथे कवी किंवा बुद्धिमान व्यक्ती म्हणजे बुद्धीच्या विशेष क्षमता असलेले लोक आणि ते शास्त्र जाणणाऱ्या व्यक्ती. ते जाणूनही त्या थोड्या संभ्रमितच असतात. तत्व शब्दांनी कळलं तरी अनुभवाचा जर का पाया नसेल तर शब्दांची इमारत ही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे असते. कामनेची झुळूक हळूच तिला हलवते आणि जडत्वाची गती खाली खेचत असते. रजोगुणात्मक कामना शांत झाल्या जर नसतील आणि तमोगुणात्मक जडत्व जर गेलेलं नसेल तर हे करावं की नाही करावं असा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण होतो. बुद्धी सुद्धा मोहित होऊन जाते ती यामुळेच. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय याबाबत बुद्धिमानांनाही प्रश्न पडतो. या दोन्ही बाबत कर्माची योग्य अयोग्यता कोणती आणि कर्माचं अकर्म कसं होईल हे 2 प्रश्न निर्माण होतात. काही कर्माची योग्यता अयोग्यता कशी बघावी, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये कोणतं कर्म करणं योग्य असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीमध्ये काम करत असलेला एखादा तरुण त्याच्या प्रगतीसाठी अधिक शिक्षण घेणे किंवा पुढची परीक्षा तो देण्यासाठी तयारी करतो. पण कंपनीमध्ये इतकं काम असतं की त्यामध्ये तो दमून जातो. कंपनीत नोकरी करत असताना शिक्षण घेणं अशक्य वाटायला लागतं. कंपनीत काम करण्याचा अनुभव देखील महत्वाचा असतो आणि शिक्षण पण आवश्यक असतं. अशा परिस्थितीत नोकरीचे कर्म करावे की नाही करावे, ती चालू ठेवावी की नाही, यात काय करणं योग्य आहे आणि काय करणं अयोग्य आहे असा प्रश्न व्यावहारिक जीवनामध्ये बऱ्याच जणांना पडत असतो. असे प्रश्न नित्याचे पण सामान्य पातळीवरचे आहेत. त्याचं स्वरूप बहुधा वैयक्तिक असतं आणि न करण्याचा परिणाम देखील फार मोठा होत नाही. या सामान्य प्रश्नांव्यतिरिक्त काही प्रसंगी अशा विशिष्ट परिस्थिती निर्माण होत असतात की त्या प्रसंगांमध्ये काय करावं, एखादी कृती योग्य आहे की अयोग्य याचा निर्णय बुद्धिमानांना आणि विद्वानांना देखील करता येत नाही. अशा प्रसंगांमधला एक प्रसिद्ध प्रसंग आहे तो म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण. भर राज्यसभेत द्रौपदीला खेचून आणून तिचं वस्त्रहरण आणि विटंबना करण्याचा प्रयत्न सुरू होताच द्रौपदीने हा प्रश्न विचारला होता की द्यूतात जी व्यक्ती स्वतःला पणाला लावून हरलेली आहे ती व्यक्ती दुसऱ्या कुणावर सत्ता किंवा मालकी कशी ठेवू शकेल. त्यामुळे धर्मराज स्वतःला पणाला लावून ते हरले आहेत, त्यामुळे ते मला म्हणजे द्रौपदीला कसे पणाला लावतील. द्रौपदीचा मुद्दा ऍक्च्युली तो बिनतोड होता, पण धर्माच्या दृष्टीने योग्य काय आणि अयोग्य काय याचा निर्णय पितामहांना घेता आला नाही. त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला होता. ते म्हणाले
द्रौपदी, धर्माची गती अतिशय गहन असल्यामुळे तू विचारलेल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर मी तुला देऊ शकत नाही. जो स्वतःचा स्वामी नाही अशा कोणत्याही पुरुषाला दुसऱ्याचे धन द्युतात्पणाला लावण्याचा अधिकार नाही, हे खरं आहे. पण स्त्री हे पतीच्या अधीन असते. हा विचार माझ्या मनात येतात माझं मन गोंधळून गेलं आहे. वस्तुतः द्रौपदीने मांडलेला मुद्दा साधा व्यवहारिक होता आणि तो बिनतोडच होता. त्याला धर्माच्या न्यायालयात नेण्याची काहीही गरजच नव्हती. हे असं करणं म्हणजे घरातला प्रश्न युनो मध्ये नेण्यासारखं होतं. द्रौपदीची बाजू ही न्याय्य आहे हे सगळ्यांना माहिती होतं. तिथे असलेली सर्व सज्जन मंडळी, भीष्मांच्या मनामध्ये जो गोंधळ झाला तसा तरी इतरांना म्हणजे तिथे असणारे द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर अशांनीच आपली स्वतंत्र प्रज्ञा वापरून विवेकाने योग्य काय ते सांगणं आवश्यक होतं. युद्धामध्ये हरून पांडव कौरवांचे दास झाले होते, तसे हे आचार्य काही भीष्माचार्यांचे दास नव्हते, पण ते वागले मात्र तसे. त्या सभेत एकट्या विकर्णाने द्रौपदीची बाजू बरोबर आहे असं सांगून तो मूर्खपणा थांबवण्याची विनंती सर्वांना केली, पण त्याचं कुणी ऐकलं नाही. त्याच्या भाषणाची प्रशंसा करणारे आणि शकुनीची निर्भत्सना करणारे अनेक लोक हळूहळू त्यांचा जयघोष वाढू लागला. तेव्हा कर्णाने खळबळून जाऊन शकुनीच्या बाजूने प्रतिवाद केला. तो म्हणाला, द्रौपदी अगदी धर्माला अनुसरून जिंकली गेली आहे. द्रौपदी आम्ही जिंकली असे शकुनीने ओरडून सांगितले. तेव्हा पांडव कोणताही विरोध न करता गप्प का राहिले. यानंतर द्रौपदीच्या बाबतीत असभ्य उद्गार काढून विकर्णाला हिणवून त्याने दुःशासनाला पांडवांच्या अंगावरील वस्त्रे हिसकावून घेण्याची आणि द्रौपदीचं वस्त्र हिसकावून घेण्याची सूचना केली. ते ऐकून शहाण्या व समजूतदार पांडवांनी आपली उत्तरीय काढून ठेवली आणि दुःशासन द्रौपदीचं वस्त्र खेचण्यासाठी धावला. कथेनुसार पुढे द्रौपदीने कृष्णाचा धावा करून त्याला सहाय्य मागितलं. द्रौपदीला अनेक वस्त्र पुरवली जाऊन तिचं रक्षण केलं गेलं. तिथे उपस्थित राजांनी ओरडून दुर्योधनाची निर्भत्सना केली. दुःशासनाची छाती फोडून युद्धामध्ये त्याचं रक्तप्राशन करीन अशी भीमाने देखील प्रतिज्ञा केली. सभासदांनी कुरुकुळातील श्रेष्ठांचा आणि धृतराष्ट्राचा धिक्कार करायला सुरुवात केली. एवढी सगळी शोभा झाल्यानंतर विदुराने प्रश्नाचे उत्तर देण्याविषयी कुरुश्रेष्ठांना आग्रह केला. द्रौपदीने पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला. भीष्माने पुन्हा स्वतःच्या धर्माविषयक गोंधळ मांडला. कर्ण द्रौपदीला वाईट साईट बोलला. दुर्योधनाने आपली मांडी दाखवली. भीमाने युद्धात त्याच्या मांडीचा गदेने चुराडा करण्याची शपथ घेतली. एवढं सगळं झाल्यानंतर विदुराने स्पष्टपणे द्रौपदीची बाजू बरोबर असल्याचं आपलं मत प्रकट केलं. तेव्हा कोल्हेकुई, गाढवाचं ओरडणं अशा अनेक अशुभ लक्षणे एकाच वेळी प्रकट झाल्यामुळे घाबरलेल्या धृतराष्ट्राने द्रौपदीला वर देऊन तिची आणि पांडवांची मुक्तता केली. कपटद्यूतात फासामध्ये स्वतःहून अडकणारा धर्मराज राजसभेत कुलबुद्धीची विटंबना चालली असताना त्याविषयी मनामध्ये धर्मविषयक गोंधळामुळे त्या कृत्यांना प्रतिबंध न घालणारे भीष्माचार्य आणि गोष्टी अत्यंत वाईट थराला जाईपर्यंत स्वतःचं परखड मत न देणारा विदुर किती धर्मनिपुण होते. वैयक्तिक जीवनात ते धर्मनिष्ठ होते हे सर्वांना माहिती आहे. या विद्वानांना देखील या प्रसंगामध्ये या दुराचारी दुष्टांना प्रतिबंध घालण्याचा योग्य कर्म किंवा अयोग्य हा संभ्रम पडला होता. कर्म काय आणि अकर्म काय याबाबत विद्वान देखील मोहित होतात. याचा अर्थ एक विशिष्ट कर्म करणे योग्य आहे की नाही हे प्रसंगी त्यांना देखील कळेनासे होते. या श्लोक प्रवाहानुसार कर्माची योग्य अयोग्यता कळत नाही. हा किम कर्म किम अकर्म याचा अर्थ आहे, पण तो तसा थोडा गौण आहे, मूळ विषयापेक्षा सूक्ष्म आहे. तो म्हणजे कर्म अकर्म आणि कर्मबंधन. कोणते कर्म हे कोणत्या भूमिकेतून केले असताना ते अकर्म होते, म्हणजे ते करूनही न केल्यासारखे होते. बंधन निर्माण करणे हा कर्माचा एक परिणाम असतो. हा बंध निर्माण होणार नाही अशी कर्मभागची भूमिका कोणती असावी हा इथे चाललेला आणि पुढे विशद करण्याचा हा विषय आहे. तर ते कर्म प्रवक्ष्यामी, ते कर्म मी तुला नीट सांगतो असं भगवंत म्हणतात. ते कर्माचं तत्व, त्यामागची धारणा मी तुला आता सांगतो, ज्यामुळे कर्म करून देखील माणूस अकर्म होऊ शकतो. त्यातूनच पुढे ज्ञान प्राप्ती होऊ शकते आणि नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होऊ शकते. हे सगळं तुला नीट समजेल हे सांगण्याचा श्री भगवान श्रीकृष्णांना पूर्ण अधिकार आहे. कर्म काय अकर्म काय यांच्या पहिल्या अर्थाप्रमाणे योग्य अयोग्य काय याबद्दल श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये कधीही संदिग्धता निर्माण झाली नाही. द्रौपदीच्या विटंबनेमध्ये प्रसंगी भीम अर्जुन प्रत्यक्ष प्रतिकार न करता धुसफुसत राहिले, पण श्रीकृष्णांनी त्यांना जेव्हा भेटल्यावर दोष दिला. अशा प्रसंगी तू काय केलं असतं असा प्रश्न अर्जुनाने विचारल्यावर श्रीकृष्णांनी स्पष्टपणे उत्तर दिलं, मी तिथल्या तिथे त्या द्यूत खेळणाऱ्यांना आणि द्यूत्याची भलावण करणाऱ्यांना ठार मारलं असतं. योग्य काय अयोग्य काय हा तर द्यूत प्रसंगात साधारण कॉमन सेन्सचा भाग होता.
तिथे मोठे धर्मनिर्णय करण्याची गरजच नव्हती. शिवाय जगामध्ये सत्वशक्ती वाढवण्यासाठी कर्माची दिशा असायला हवी. सामर्थ्यवान व्यक्तींनी देखील दुःशासकी लोकांचा निपात करणे सोडून नुसते भुचकाळ्यात पडून गप्प राहणं योग्य नाही. अशाने एका प्रकारे अधर्माचं रक्षण होतं. कर्म न करता विशेषतः कर्तव्य प्राप्त झालं असता ते न करणं याला गीता अकर्म म्हणत नाही. अकर्म हे पद नैष्कर्म्य या अर्थाने इथे आलेलं आहे. ही ज्ञानमय अवस्था आहे. तिच्या खऱ्या स्वरूपाबद्दल विद्वानांमध्ये देखील संदिग्धता आहे. कारण त्यांना त्यांची ज्ञानाची अवस्था परिपक्व झालेली नसते. कर्म करून ज्ञानी व्यक्ती शांत आणि अलिप्त कशी असते हे भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावरून महाभारतात बघता येते. त्यांचे ईश्वरीय ज्ञान ते अर्जुनाला सांगण्याच्या निमित्ताने सर्वांसाठीच प्रगट करत आहेत. इथे सर्व ज्ञानोत्सुक व्यक्ती आहेत आणि ती कर्मांची अकर्म करण्याची जी कला आहे ती मी तुला सांगतो, त्याचा परिणाम तू ऐक, असं इथे भगवंत म्हणतात. यद ज्ञात्वा मोक्षसे शुभात.